नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जून महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा तो अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात आला. तो आज आपण अर्थसंकल्प पाहणार आहोत. म्हणजे अर्थसंकल्प जो जून महिन्यामध्ये मांडण्यात आला, त्याच्यात जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे कोणत्या नवीन योजना चालू केल्या, कोणत्या योजनेवर किती खर्च करण्यात आला किंवा आणि काही पायाभूत सुविधाचा साठी पैसे सरकारकडून खर्च केले गेले का? हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. एकदम मुद्देसूद आणि आपण काय म्हणू शकतो की जे काही सारांश लेखन आपण पहिले शिकलेलं, तसं आपण या जो अर्थसंकल्प झाला, अतिरिक्त अर्थसंकल्प, त्याचं सारांश आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. याचा उपयोग नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एम-पी-एस-सी परीक्षा असतील किंवा सरळ सेवा परीक्षा असतील, याच्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ होणार आहे. आपल्याला माहीत आहे की जो 27 फेब्रुवारीला जो अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारकडून मांडण्यात आला, उदाहरणार्थ अजितदादा पवार यांच्याकडून जो मांडण्यात आला, तो अतिरिक्त अर्थसंकल्प होता. कारण समोर लोकसभेच्या निवडणुका होत्या. लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे त्यांनी तो काय म्हणू आपण अंतरिम अर्थसंकल्प मांडला गेला त्यांच्याकडून. परंतु आता जून महिन्यामध्ये काय झालेलं आहे, तर अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. हे 2 लक्षात ठेवा. पहिला होता तो अंतरिम अर्थसंकल्प होता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी, आणि आता जो मांडण्यात आला आहे त्याला अतिरिक्त अर्थसंकल्प म्हटलं जातंय. आणि या जो अतिरिक्त अर्थसंकल्प जो मांडण्यात आला आता, त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. एकदम सारांश लेखन ज्या पद्धतीने आपण करायचो, 1/3 सारांश लेखन, तसं आपण या ठिकाणी केलेलं आहे. एकदम सटीक असं नोट्स या अर्थसंकल्पाच्या काढलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला अतिशय फायद्याच्या होतील असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि हा व्हिडिओ आपण जो अर्थसंकल्प आहे त्याचा 2 पार्टमध्ये व्हिडिओ तयार करणार आहोत. आज एक पार्ट आणि दुसरा एक पार्ट. एका व्हिडिओ जर केला तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे आपण 2 व्हिडिओमध्ये जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो सादर करण्यात आला तो पाहणार आहोत. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला काय करा, तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून दुसऱ्या देखील मुलांना याचा फायदा होईल. या नोट्स देखील जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा की नोट्स पाहिजे, त्यांना नोट्स ही PDF दिली जाईल. तर आपण सुरुवात करूया. महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प काय होता ते? तर राज्याच्या एकूण खर्चासाठी किती? 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद केली होती. म्हणजे येणारे जे वर्ष आहे 24-25, त्याच्यासाठी हे सरकार अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये काय तर मांडण्यात आले की या येणाऱ्या वर्षामध्ये 6,12,293 रुपयाचा खर्च हे सरकार करणार. म्हणजे वेगवेगळ्या योजना असतील आणि काय असेल त्याच्यावर एवढा खर्च सरकारचा होणार आहे. किती? 6,12,293, हे लक्षात. तरतूद असलेलं अतिरिक्त अर्थसंकल्प हे पहा, मगाशी मी सांगितलं अंतरिम अर्थसंकल्प कधी होता? फेब्रुवारीमध्ये मांडलेला. आता मांडलेला अतिरिक्त अर्थसंकल्प, हे सांगितलं. अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला. पुढचा मुद्दा पाहूया की महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ काय करण्यात आलेलं आहे? घोषित करण्यात आलेलं आहे. तर हे देखील लक्षात ठेवा. वारकरी जे लोक आहेत, वारकरी जे बांधव आहेत, त्यांच्यासाठी नवीन महामंडळ या सरकारने स्थापन केलेलं आहे. त्याचं नाव आहे मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ. हे लक्षात ठेवा. हे महत्वाची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे, अतिरिक्त अर्थसंकल्प. त्याचबरोबर पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा देखील झालेला आहे. पंढरपूरची जी वारी आहे, जी आळंदी असेल, देव असेल, याच्यावरून निघते आणि पंढरपूरला जाते. या वारीचं काय आहे, तर नामांकन जागतिक वारसा जे असतं, जागतिक वारसा संघटना जे असतं, त्याच्यामध्ये युनेस्कोचं जे असतं, जागतिक वारसा संरक्षण जे असतं, त्याच्यामध्ये याचा समावेश व्हावा पंढरपूरच्या वारीचा. त्याच्यासाठी देखील सरकार नामांकन प्रस्ताव काय करणार आहे, त्या युनेस्कोकडे पाठवणार आहे, जागतिक वारसा नोंदवण्यासाठी या पंढरपूर वारीची. त्याचबरोबर वारीतल्या मुख्य पालख्यातील दिंड्यांना प्रतिदिंडी काय तर 20,000 रुपयांचे अर्थसहाय्य देखील याच्यातून या अर्थसंकल्पामध्ये ती तरतूद करण्यात आली. वा मुख्य पालख्या या ठिकाणी म्हणलेल्या, मुख्य म्हणजे उदाहरणार्थ आपण देहूचे म्हणू किंवा आळंदीचे म्हणू, या मुख्य दिंड्या आहेत. अजून देखील मुख्य दिंड्या आहेत, त्यातील ज्या त्या मुख्य पालख्या आहेत, आणि त्या पालख्यातील ज्या दिंड्या आहेत त्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात आले. त्याचबरोबर निर्मल वारीसाठी काय आहे, तर 36 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. आपण थोडं फास्ट पाहू.
कारण जास्त एक्सप्लेनेशन काय देण्याची गरज नाही आहे याच्यात. तर 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा ₹1,500 देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची देखील तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. वय लक्षात ठेवा, 21 ते 60 वर्ष महिलांना. त्याचबरोबर महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना देखील या अर्थसंकल्पामध्ये काय झालेलं आहे तर तरतूद केलेली आहे किंवा ही योजना सुरू केलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये. काय, कोणती? पिंक ई रिक्षा महिलांना व्यवसायासाठी. त्याचबरोबर पुढची योजना पाहिजे, 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी कोणती? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे. आता हे लक्षात ठेवा, 3 गॅस सिलेंडर देणार आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण ते किती कुटुंबांना देणार आहेत हे लक्षात ठेवा, 52 लाख कुटुंबांना. आणि त्या योजनेचं नाव देखील लक्षात ठेवा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. हे याचं काय आहे तर नाव आहे योजने. त्याचबरोबर महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना देखील सुरू करण्यात येणार आहे. कोणती? महिलांचे जे लघु उद्योग आहेत त्यांच्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना. त्याचबरोबर लघु उद्योजक महिला ज्या आहेत त्यांना 15 लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना देखील लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे लघु उद्योजक महिला ज्या कर्ज काढतात, 15 लाख पर्यंत जर तुम्ही कर्ज काढलं तर त्या कर्जाचं जे व्याज असणार त्याचं व्याज काय आहे तर सरकार तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर पुढे पाहूया, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वस्तुशास्त्र, फार्मसी, मेडिकल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी काय तर शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती आहे. म्हणजे तुम्हाला शिक्षण, उदाहरणार्थ लक्षात ठेवा, शिक्षण मोफत देण्यात आलेलं आहे किंवा करण्यात आलेलं आहे. कोणकोणत्या लोकांसाठी तर ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS तील मुलींना काय केलेलं आहे तर शिक्षण मोफत केलेलं आहे या अर्थसंकल्पात. त्याचबरोबर राज्यातील 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा 10,000 रुपयांपर्यंतचे विद्यावेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची काय आहे घोषणा झालेली आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे की राज्यातील किती लाख युवकांना तर दरवर्षी आहे बरं का, दरवर्षी 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा 10,000 रुपये तुम्हाला मिळणार. तुम्हाला या योजनेत एवढं माहिती आहे की दरमहा 10,000 रुपये मिळणार, पण इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं की 10 लाख युवकांना. आणि पुढचं एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की या योजनेचं नाव आपल्याला माहिती आहे. आपण या योजनेला आता सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे तर ह्या योजनेला लाडका भाऊ योजना असं म्हटलं जात आहे, परंतु ते त्याचं नाव नाही. याचं नाव काय तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर पुढची योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना. या योजनेअंतर्गत काय तर 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देण्यात येणार आहे. बळीराजांसाठी बरं का, म्हणजे शेती पंपासाठी फक्त आहे. त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये इतकं काय तर अनुदान देखील देण्यात आलेलं आहे किंवा देण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. प्रति लिटर किती? 5 रुपये गाईचे दुधाला. त्याचबरोबर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील देण्यात आलेल्या आहे. जे विद्यार्थी काय अल्पसंख्याक समाजातून येतात त्यांना विदेशी शिक्षणासाठी इथून काय आहे तर शिष्यवृत्तीची देखील तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नवी मुंबईत महापे येथे काय तर जेम्स अँड ज्वेलरी पार्कची निर्मिती देखील केली जाणार आहे. महापे लक्षात ठेवा, नवी मुंबईत कोणतं भाग तर महापे येथे काय तर जेम्स अँड ज्वेलरी पार्कची निर्मिती केली. त्याचबरोबर सिंधुदुर्ग येथे 66 कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्क्युबा ड्रायव्हिंग केंद्राची देखील निर्मिती केली जाणार आहे. किती? 66 कोटी रुपये खर्च करून काय तर आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्र आणि स्कुबा ड्रायव्हिंग केंद्र कोठे? सिंधुदुर्गमध्ये. त्याचबरोबर पुढचं पाहूया की बारी समाजासाठी बारी हा जो समाज आहे त्या समाजासाठी काय तर संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची देखील स्थापना केली जाणार आहे. आपण वर पाहिलं की वारकऱ्यांसाठी एक महामंडळ स्थापन केलेलं आहे. त्याचबरोबर आता बारी समाज जो आहे त्यांच्यासाठी देखील एक महामंडळ स्थापन केलेलं आहे. कोणतं? श्री संत रूपलाल महाराज यांच्या नावाने. त्याचबरोबर पुढचं पाहिजे, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दरवर्षी काय तर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. याची देखील तरतूद करण्यात आहे. आता रायगड काय तर स्वराज्याची राजधानी होती आपल्या माहिती. कितवी होती? दुसरी होती. पहिली राजगड होती, दुसरी रायगड, तिसरी जिंजी आणि चौथं
चौथी राजधानी अजिंक्यतारा असं म्हटलं जातं. तर रायगड किती होती? दुसरी राजधानी होती. त्याचबरोबर महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान उंचवणाऱ्या अनेक निर्णय योजनांचा अर्थसंकल्पात काय आहे तर समावेश करण्यात आलेला आहे. हे देखील लक्षात ठेवा. आता काही मुद्दे पाहूया की कोणासाठी अर्थसंकल्प सादर केला किंवा मुख्य काय गोष्टी आहेत तर शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय, शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा अर्थसंकल्प 2024-25चा काय तर अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात काय झालेला आहे सादर झालेला आहे. अतिरिक्त अर्थसंकल्प हा जो जून महिन्यात झाला तो अतिरिक्त अर्थसंकल्प होता. हे लक्षात ठेवा. फेब्रुवारी मधला काय होता तर अंतरिम होता. आणि सहसा प्रत्येक जे अर्थसंकल्प असतात त्याच्यात शेतकरी असतात, कष्टकरी, विद्यार्थी असतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं जे असे लोक आहेत किंवा युवक आहेत तेच या अर्थसंकल्पात देखील काय म्हणलं आपण मुख्य मुद्दा आहे. त्याचबरोबर पुढचा एक मुद्दा महत्वाचा आहे की राज्यभरात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर काय झालेला आहे समान करण्याची तरतूद करण्यात आलेला आहे. म्हणजे मूल्यवर्धित कर आहे जो तो राज्यभरात एक समानच आकारण्यात येणार आहे. हे लक्षात ठेवा. व्यवसाय कर, मुद्रांक शुल्काबाबत ही काय तर दिलासादायक तरतूद आहे. आता या ठिकाणी याच योजनेची काय काय माहिती दिलेली आहे. आपण वर या ठिकाणी पाहिलेलं आहे. 15 लाखांचा व्याज परतावा हे आपण वर पाहिले आहे. त्यामुळे डबल आपलं होईल. त्यामुळे आपण पुढं थोडं जाऊया. आता इथून पुढे आपण पाहूया की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय तर 27 फेब्रुवारी 2024 पहिला अर्थसंकल्प लोकसभेच्या आधीचा रोजी चालू आर्थिक वर्षाचा काय तर अंतरिम हे बघा अंतरिम आलेला आहे. अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. माहिती आहे आपल्याला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिरिक्त म्हणजे 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. आता अजित पवार यांनी काहीतरी वित्त व नियोजन मंत्री म्हणून मार्च आता थोडंफार अजितदादा पवार यांच्याविषयी माहिती आहे. करंट च्या हे उद्देशाने लक्षात ठेवा. तर अजित पवार यांनी काहीतरी वित्त व नियोजन मंत्री म्हणून मार्च 2011 म्हणजे ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्यावेळेला 2011 मध्ये काय तर पहिला अर्थसंकल्प सादर केला होता त्यांनी 2011 साली हे लक्षात. तेव्हापासून त्यांनी आज सादर केलेला हा कितवा आहे 10वा अर्थसंकल्प आहे. हे लक्षात ठेवा. गेले 5 वर्ष ते 4 वेळा केला असं मला वाटते. 1 वर्ष तेवढा नव्हता केला या मागील 5 वर्षात. तर एकूण लक्षात ठेवा एकूण 10वा आहे. तर उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवातच काय केलेलं आहे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जो अभंग आहे त्या अभंगाने सुरुवात केलेली आहे. आता अभंग इथं आपण पाहू की उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र माहिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोटे ऐसे संतजन ऐसे हरीचे दास ऐसा नामघोष सांगा कोटी तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी. या अभंगाने काय झालेलं आहे तर त्यांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केलेली आहे. असं देखील विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पाची सुरुवात कोणाच्या अभंगाने झाली तर अर्थमंत्र्यांनी केली तर ती संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने केली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या 24-25च्या अतिरिक्त म्हणजे 28 जूनचा अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी वर आपण पाहिलेला आहे 293 कोटींची तरतूद करण्यात आली. यात महसुली जमा म्हणजे काय कराचं आणि करेत्तर उत्पन्न असतं. आता हे महसुली जमा म्हणजे काय आपण पाहणार ना पण एवढं लक्षात ठेवा कराची जी रक्कम असते ती महसुली असते त्याचबरोबर व्याज जे असतं ते महसुलीमध्ये असतं. तर महसुली जमा आपली किती होती तर 4,99,463 कोटी रुपये होते आणि पण महसुली खर्च त्या महसुलाच्याच गोष्टी खर्च किती झालेला आहे तर 5,19,514 कोटी रुपये अंदाजित खर्च आहे या येणाऱ्या वर्षात. त्यामुळे काय झालेलं आहे तर कार्यक्रमासाठी खर्चासाठी 1,92,000 कोटी रुपये व हे दुसरं आहे त्याच्यात विभाग केलेला आहे. परंतु हे लक्षात ठेवा की एकूण जमा म्हणजे आपण जमा किती झालेला आहे आपली तर 4 लाख आणि एकूण खर्च 5 लाख म्हणजे सरासरी लक्षात ठेवा वाढलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे तर महसुली तूट निर्माण झालेली आहे. ती किती महसुली तूट आहे तर 20,000च्या आसपास महसुली तूट सॉरी 20,000 कोटीच्या आसपास काय तर ही महसुली तूट निर्माण झालेली आहे. म्हणजे तूट म्हणजे काय असतं तर एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च काय झाला जास्त झाला.
हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण थोडं पाहूया की अनुसूचित जाती योजनेकरता किती तर 15,893 कोटी रुपये केलेले आहेत. त्याचबरोबर आदिवासी विकास उपाययोजनेकरता 15,360 कोटी. तसेच जिल्हा वार्षिक योजनेसाठी 18,165 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले. त्यातून महसुली तूट आपण पाहिली बघा. एकूण खर्चापेक्षा एकूण उत्पन्नापेक्षा काय झालेलं आहे, एकूण खर्च जास्त झालेला आहे. त्यामुळे तूट निर्माण झाली आहे. ती तूट किती आहे तर 20,051 कोटी रुपयाची. आपण वर पाहिलं होतं की अंदाजित 20,000 कोटी म्हणलं होतं, तर किती झालेले 20,051 कोटी रुपयाची महसुली तूट या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर राजकोषीय तूट किती आहे तर 1,10,355 कोटी रुपये झाले. आता महसुली तूट म्हणजे एक महसुली एक बाजार, आपल्याला महसुली जमा, भांडवली जमा असा असतो. राजकोषीय तूट म्हणजे काय तर आपण काय म्हणतो, आपण त्याला अर्थसंकल्पीय तूट देखील म्हणू शकतो. की तूट आपण भरून काढायची आहे आपल्याला कोणत्या तर पैशातून किंवा कशामधून, तर त्याला आपण राजकोषीय तूट म्हणतो. आणि ती आपल्याला किती भरून काढायची तर 1,10,355 कोटी रुपये आपल्या एकूण उत्पन्नापेक्षा खर्च आपला जास्त होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतलेले असून स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी हे ब्रीदवाक्य काय तर जपलेलं आहे त्यांनी. त्यांचं ब्रीदवाक्य काय तर शेतकऱ्यांसाठी या सरकारचं स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी हे ब्रीदवाक्य जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं देखील त्यांनी अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं आहे. आता कशासाठी शेतकऱ्यांना मदत करणार आहे शासन तर बी बियाणांसाठी थेट अनुदान शासन देणार आहे. त्याचबरोबर सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणार आहे. त्याचबरोबर शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन हे सरकार येणाऱ्या वर्षात देणार आहे. त्याचबरोबर शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमाल साठवणूक देखील करणार आहे. त्याचबरोबर बाजारपेठेची उपलब्धता इत्यादी बाबत विविध योजना राबवण्यात येत आहेत. या अर्थसंकल्पामध्ये तरतूद देखील. आता पुढची योजना महत्वाची आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. आपल्याला माहिती आहे या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेनंतर अंतर्गत राज्य सरकार महिन्याला एका शेतकऱ्याला काय तर 500 रुपये देतं, वर्षाला 6,000 रुपये देतं. 2-2 हजाराचे 3 हप्ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात 4-4 महिन्याला. हे लक्षात ठेवा तुम्ही. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये किती जमा होतात पैसे तर 12,000 लिहायचं नाही, कारण जे अतिरिक्त 6,000 आहेत ते कोणते आहेत तर प्रधानमंत्री योजनेनुसार आहेत. PM जे म्हणजे आपण असं म्हणू की केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असं 12,000 तुम्हाला मिळतात. फक्त राज्याचे मिळत नाहीत. राज्याचे जर नमो आणलं तर किती आहे तर 6,000 आणि प्रधानमंत्री महासन्मान योजनेअंतर्गत 6,000 असं मिळतात. केंद्राचे 6, राज्याचे अंतर्गत आज ताग आहेत किती तर 92,43,000 शेतकरी कुटुंबांना ज्याचा फायदा झालेला आहे या नमो शेतकरी सन्मान योजनेचा. तर ते खर्च किती झाले तर 5,318 कोटी 47 लाख रुपये याच्या अंतर्गत अनुदान या देण्यात आलेलं आहे आतापर्यंत. त्याचबरोबर पुढची एक योजना 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 59 मागच्या वर्षीच आहे, म्हणजे 2023-24 मध्ये झालेला आहे. 59,57,000 शेतकऱ्यांना 3,504 कोटी 66 लाख रुपये रक्कम काय झालेली आहे तर अदा करण्यात आलेली आहे. आपली नवीन एक योजना झालेली आहे गेल्या वर्षीपासून सुरू, कोणती तर 1 रुपयात पीक विमा योजना. त्याचबरोबर पुढची एक योजना आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. याच्या अंतर्गत किती तर 2,694 शेतकरी कुटुंबांना याचा फायदा झालेला आहे. किती मिळतात तर 2 लाख रुपये मिळतात बरं का. या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना सुरक्षा योजनेअंतर्गत किती तर 2 लाख रुपये मिळतात. म्हणजे जर एखाद्याला साप चावला, करंट लागला, काय ना त्याच्यातून त्याचा मृत्यू उद्भवला तर 2 लाख मिळतात. आणि त्याच्या अजूनही काही क्रायटेरिया आहेत की जर तुमचे एक हात, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गेले असले किंवा हात, त्यांना देखील 2 लाख रुपये रक्कम आहे. ते देखील तुम्ही ते पाहू शकता त्याचा क्रायटेरिया काय आहे. आता इथे क्रायटेरियावर आपण लक्ष देणार नाही. तर 2,000 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले ही एक नवीन योजना आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना देखील गेल्या वर्षी होती. त्याच अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या बरं का, नियमित परतफेड जे कर्ज पीक घेतात शेतकरी ते जे नियमित परतफेड करतात त्यांना काय तर 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5,190 कोटी रुपये काय तर अदा करण्यात आलेले आहेत. हे लक्षात ठेवा. जे नियमित परतफेड करतात अशा 14,33,000 शेतकऱ्यांना 5,190 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. यासाठी चालू अर्थसंकल्पात देखील काय तर भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री अजित पवार यांनी किती तरतूद सांगितलेली नाही, पण चालू वर्षात देखील हे जे आहे
योजना यांना काय तर भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ काय तर पीक कर्ज जे नियमित फेडतात त्यांच्यासाठी. त्याचबरोबर हे आपण वर पाहिले की राज्यभरात पेट्रोल व डिझेलवर मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूद देखील केलेली आहे. हे परत झालेलं आहे तुमचं तेवढंच रिव्हिजन. तेच आहे बघा. मुख्यमंत्री अजित पवार सादर केले अतिरिक्त अर्थसंकल्पात व डिझेलवरील मुख्य कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य, आता हे महत्वाचं आहे पुढचं बघा, त्यामुळे काय तर सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला काय आहे तर दिलासा मिळणार आहे. काय तर मूल्यवर्धित सेम झाल्यामुळे एकच रेट लागू झाल्यामुळे. या अर्थसंकल्पात 5 केंद्रीय सशस्त्र दलातील, आता हे दुसरी एक महत्वाचं आहे की या अर्थसंकल्पात 5 केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुद्रांक शुल्क दंडात देखील कपात, त्याचबरोबर मुद्रांक शुल्क परतावा आदी माध्यमातून काय तर या नागरिकांना दिलासा देण्यात आलेला आहे. कोणांना? सशस्त्र दलातील जवानांना. सशस्त्र दल म्हणजे आपण CRPF म्हणू शकतो, BSF म्हणू शकतो, सॉरी हे दोन, किंवा त्याचबरोबर इंडो तिबेट आहे, किंवा आसाम रायफल्स आहे, हे सशस्त्र दल आहे. त्याच्यातील अशा 5 केंद्रीय सशस्त्र दलातील पुढे आपण सशस्त्र दल देखील कोणते ते देखील पाहणार आहोत. ते यांना काहीतरी याच्यातून सूट देण्यात आली. त्याचबरोबर पेट्रोल मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या उद्दिष्टाने, आता हे पाहूया, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर हा किती होणार आहे तर 24% 21% काय तर प्रस्तावित करण्यात आलेला आहे. 24% आधी कर होता तो आता 21% झाले. हे मूल्यवर्धित कर समान केल्यामुळे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर, आता हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. सध्याचा कर पेट्रोलचा किती आहे? 26%. आणि अधिक प्रति लिटर 5 रुपये असा म्हणजे काय तर पेट्रोलचा सध्याचा कर हा 26%, अधिक प्रति लिटर काय तर 5 रुपये 12 पैसे हा कर आहे. त्यावरून काय झालेला आहे तर आता कर किती आहे तर 25% अधिक प्रति लिटर 5 रुपये 12 पैसे, म्हणजे 1% कमी झालेला आहे पेट्रोलचा. वर पाहिलं आपण डिझेलचा 24 वरून 21 आणि पेट्रोलचा 26 वरून 25 आहे. 5 रुपये 12 पैसे काय असं पण आहेच. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर, आता लक्षात ठेवा, पेट्रोलचा दर अंदाजे किती तर 65 पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे स्वस्त होणार आहे. खूप काय स्वस्त होणार नाही पेट्रोल, फक्त 65 पैसे पेट्रोल आणि डिझेल 2 रुपये 7 पैसे. कारण डिझेल बघा, डिझेल 24%वरून 21%वर आलेलं आहे आणि आपला पेट्रोलचं 26%वरून 25%, म्हणजे 1% म्हणून 65 पैसे. आणि डिझेल थोडं जास्त घसरलेलं आहे टक्केवारीत, काय म्हणतो आपण दराच्या टॅक्सच्या टक्केवारीत, त्यामुळे त्यांना 2 रुपये 7 पैसे स्वस्त झाले. त्याचबरोबर मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात 5 केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट दिली. आपण वर बघितलं हे 5 केंद्रीय सशस्त्र दलांना काय केलेलं आहे तर या करातून सूट दिली आहे, व्यवसाय करातून. ती सशस्त्र दल कोणते आहे ते पाहिजे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय तिबेट सीमा पोलीस दल, त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि सशस्त्र सीमा दल यातील काय तर राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट दिली आहे. याचा लाभ अंदाजे 12,000 जवानांना होईल. हे पाहिलं. पुढे पाहिजे नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रकमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम दरमहा 2% वरून आता कमी करून किती झालेलं आहे 1% करण्यात आले. दस्ताच जे मुद्रांक शुल्क होतं, मुद्रांक शुल्क लागत होतं ते 2% वरून 1% आले. कधी लागत होतं तर शुल्काच्या फरकाच्या रकमेवर काय तर दस्त निष्पादित केल्या तारखेपासून आकारण्याची ती दंडाची रक्कम होती, ती 2% 1 केले. तसेच मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मुद्रांक शुल्क जे परतावा असतो त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आता अर्ज सुरू होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक खरेदी केल्यापासून 6 महिन्याऐवजी आता 1 वर्ष करण्यात आली आहे. ते देखील कार्यकाळ वाढवले. त्याचबरोबर मुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे देखील पाहणार आहोत. हे मुद्दे पाहताना काही वरचे मुद्दे देखील
पुन्हा येणार आहेत तर ते तुमचं रिव्हिजन होईल असं समजा. त्याचबरोबर पाहूया की ठळक मुद्दे पाहूया की दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याचा 24-25चा आर्थिक वर्षाचा कोणता अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. आता सन 24-25चा कोणता आहे तर अतिरिक्त, हे तरी पाठच झाला असेल अजून. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. केंद्रीय शासनाच्या पहिल्याच बैठकीला काय झालेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की केंद्र शासनाच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली आहे. किंमत किती आहे त्या बंदराची तर बंदर प्रकल्पाची 76,200 कोटी रुपये आणि त्याच्यातून काय होणार तर 10 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर अतिरिक्त अर्थसंकल्पात महिला असतील, शेतकरी असतील, युवा, मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदतीवर भर देण्यात आला. प्रत्येक अर्थसंकल्पात हेच लोक असतात की महिला, शेतकरी, युवा, मागास वर्ग. एवढं लक्षात ठेवा कारण तुम्हाला सोपं जाणार आहे. म्हणजे जास्त उद्योगपती, उद्योगिक असं नसतं. म्हणजे एक तुम्हाला ट्रिक सांगितली की प्रत्येक अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवा, मागासवर्गीय हे असतातच की त्यांच्यावर भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वारकरी बांधवांसाठी आपण वर पाहिलं, अजून एकदा पाहू की पंढरपूरच्या वारीस जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. आता युनेस्को काय करते तर जागतिक वारसा स्थळ जे असतात, संरक्षित वारसा स्थळ, ते त्याला काय म्हणतो आपण नामांकन, म्हणजे त्याला दर्जा देते जागतिक वारसा स्थळाचा. ते आता वारीला, पंढरपूरच्या वारीला देखील जागतिक वारसा नामांकन मिळावं असं युनेस्कोकडे प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आहे. पण आता आपल्याला बघावं लागेल की युनेस्को त्याला मान्यता देते. त्याचबरोबर पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्या हे लक्षात ठेवा, प्रत्येक पालखीतील नाही, फक्त मुख्य पालख्यातील दिंडींना प्रतिदिंडी 20,000 रुपये देणार, हे देखील तुम्हाला समजले. त्याचबरोबर निर्मल वारीसाठी किती तर 36,71,00,000 रुपयांची निधी. वर 36 कोटी होतं हे, आणि तुम्हाला स्पेसिफिक झालं की 71 लाखांनी आहेत. 36 कोटी नाहीत तर 71 लाख आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू आळंदी म्हणजे 2 झाले. देहूमध्ये तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीत ज्ञानेश्वरांची पालखी. ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालख्या काय तर मार्गावरील सर्व वारकऱ्यांना आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार केला जाणार आहे. कशातून? मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून. आता महिलांसाठी विविध योजना थोड्याफार पाहूया. सन 2023-24 पासून लेक लाडकी ही मुलींसाठी आहे, लहान मुलींसाठी. योजनेची सुरुवात मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण किती 1,01,000 रुपये दिले जाणार आहेत. आपल्याला माहित आहे की नवीन योजना गेल्या वर्षी 23-24च्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे 23-24ला ती लागू चालू केलेली होती की लेक लाडकी योजना. लेक लाडकी म्हणजे काय, मुलगी जन्मली की ठराविक पैसे देणार, ती पहिलीत गेली की ठराविक, ती 8वीत गेली की ठराविक, आणि नंतर 18 वर्षाची झाली काय तर 75,000 रुपये देणार. अशा टप्प्याटप्प्याने त्या मुलीला 1,01,000 रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आता नवीन योजना आणि खूप अशी चर्चेतली योजना आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याचं जे क्रायटेरिया आहे किंवा याचे किती पात्र आहेत हे लक्षात ठेवा, कारण ही खूप प्रसिद्ध अशी योजना आता सध्या आहे. योजना आता 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये, दरमहा किती 1,500 रुपये, आणि दरवर्षी सुमारे 46,000 कोटी रुपयाचा निधी या महिलांना, सर्व महिलांना राज्यातल्या दिला का त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आता 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे किती 1,500 लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी हे महत्वाचं आहे की दरवर्षी सरकारला किती तरतूद करायला लागणार आहे तर 46,000 रुपयाची तरतूद करावी लागणार आहे. त्याचा दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या, कधी 1 मे 2024 नंतर म्हणजे आता जरी जन्माला आलं तरी त्यांना लाभ आहे. काय लाभ आहे तर व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये, शासकीय जे दस्तऐवज असतात म्हणजे जन्माची नोंद वगैरे घालतात त्या ठिकाणी काय होणार आहे तर त्याचे नाव, त्याच्यानंतर आईचे नाव, परत वडिलांचे नाव आणि आडनाव हे या क्रमाने काय तर घालणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. कधीपासून तर 1 मे 2024च्या नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी, आधी जन्मलेल्या व्यक्तींसाठी नाही. इथून पुढे काय केलं जाणार, नाव, त्याच्या आईचं नाव, परत वडिलांचं नाव आणि परत आडनाव असं टाकलं जाणार. त्याचबरोबर वर पाहिले पिंक ई रिक्षा देखील काय आहे तर महिला उद्योजकांसाठी सुरू केलेल्या आहेत. आता हे पाहूया की किती लोकांसाठी. तर ही योजना 17 शहरातल्या
10,000 महिलांना काय तर रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देणार आहेत. संपूर्ण राज्यात नाही, किती तर 17 शहरांसाठी ही योजना आहे. त्यात 10,000 महिला फक्त. त्यांच्यासाठी किती तरतूद करण्यात आलं आहे, तर 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह या योजनेत काय आहे, तर लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000 रुपयावरून काय तर आता 25,000 रुपये करण्यात आलेले आहे. कोणत्या शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत. त्याचबरोबर राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य खरेदीसाठी कितीची तरतूद आहे, 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्व आरोग्य उपकेंद्रात राज्यातील जे उपकेंद्र आहेत आरोग्य उपकेंद्र त्याच्यात स्तन व गर्भाशयाचा जो कर्करोग असतो त्याची तपासणी केली जावी यासाठी साहित्य व उपकरणे जी खरेदी करायला लागतात त्याच्या निदानासाठी त्याच्यासाठी 78 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी देखील 3,324 रुग्णवाहिकांची तरतूद करण्यात आलेली आहे. कोणाला? गरोदर माता व बालकांना जे दवाखान्यात नेण्यासाठी 3,324 रुग्णवाहिकांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1,25,66,986 घरांना नळ जोडणी पूर्ण झालेली आहे. जल जीवन मिशन हे माहिती केंद्र सरकारची योजना आहे. त्याच्यातून 1,25,66,986 घरांना पूर्ण झालेली आहे नळ जोडणी आणि राहिलेले किती आहेत तर 21,04,932 घरांचं काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही देखील लक्षात ठेवा. या योजनेअंतर्गत काय तर वर्षाला घरटी बरं का एका कुटुंबासाठी 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत. किती तर 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना हा लाभ देणार. आपण वर जे काय म्हणतो आपण हेडलाईन बघितली त्याच्यात 52 लाख होतं. हेडलाईन समजा ते होते ठळक मुद्दे त्यात 52 लाख पण या ठिकाणी सविस्तर दिलेला आहे 52,16,412. त्याचबरोबर हे आहे की लखपती दिदी जी योजना आहे ती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना. बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयावरून 30,000 रुपये वाढ करण्यात आली. आता ही लखपती दिदी जी योजना आहे ती कशाला आहे तर महिलांचे जे बचत गट असतात त्या बचत गटांसाठी ही योजना आहे आणि 7 लाख नवीन बचत गटांची स्थापना ही केलेली आहे किंवा करणार आहेत. आणि काही आहे तर 15,000 जे आधी फिरतं जे त्यांना हे दिलं जात होतं की फिरता निधी म्हणजे कर्जासाठी वगैरे त्या गटांना दिला जात होतं ते आता वाढवून 30,000 करायला आहे. त्याचबरोबर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला लखपती दिदी या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे महिला बचत गट जे काही लघु उद्योग व्यवसाय करत असतात त्यांचे जे व्यवसाय ते काय उमेद मार्ट आणि ई कॉमर्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांनी विकून काय झालेलं आहे तर 15 लाख महिला लखपती झालेल्या आहेत आणि येत्या वर्षात काय तर 25 लाख महिला लखपती करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असणार आहे म्हणजे सरकारचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना देखील त्यांनी सुरू करण्याची घोषणा केली. त्यात काय तर अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन देखील केलं जाणार आहे. त्याचबरोबर ही एक योजना आता नवीन आहे इथं आपण पाहणार की आई योजनेअंतर्गत आई योजना काय आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा मिळणार आहे. म्हणजे आई या योजनेअंतर्गत काय तर पर्यटन क्षेत्रात ज्या महिला लघु उद्योजक आहेत किंवा महिला आपला व्यवसाय करतात पण त्या पर्यटन क्षेत्रात त्यांना काय तर 15 लाख रुपये जे आहेत त्या ज्यांनी कर्ज घेतलं तर त्यांचं व्याज हे काय देणार आहे सरकार देणार आहे. अशा किती तर 10,000 रोजगार याच्यातून निर्माण होणार आहेत. म्हणजे 10,000 व्यक्तींना ते देणार आहेत. त्याचबरोबर मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष 24-25 हे आपण वर देखील पाहिलेलं आहे. तर त्यापासून काय कोणते विषय आहेत हे लक्षात ठेवा. अभियांत्रिकी आहे, वास्तुशास्त्र, औषध निर्माण, वैदिक तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदविका म्हणजे पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पदविका म्हणजे डिप्लोमा या अभ्यासक्रमासाठी काय तर प्रवेशित 8 लाख रुपयांच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या म्हणजे 8 लाखापेक्षा कमी ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे अशा मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 100%
प्रतिपूर्ती म्हणजे माफच केल्यात येणार आहे. कोणतं आहे तर अभियांत्रिकी आहे, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय याच्यात आहे. पदवी असो किंवा पदविकेला तुम्ही शिक्षक असाल, डिप्लोमाला जरी असेल तरी तुमची पूर्ण फी माफ होणार आहे. या निर्णयाचा अंदाजे काय तर 2,05,499 मुलींना लाभ होणार आहे आणि सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भार हा राज्य सरकारवर पडणार आहे. 2,000 कोटी रुपयांचा भार हा राज्य सरकारवर पडणार आहे आणि याच्यातून 2,05,499 मुलींना याचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर पाहिजे शेतकऱ्यांसाठी विविध योजना. नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या शेत पिकाच्या नुकसानीपोटी जुलै 2022 पासून, तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय तर अतिवृष्टी किंवा दुष्काळ असेल किंवा काय आणि भूस्खलन झालं असेल तर अशा नुकसानीपोटी काय तर जुलै 2022 पासून काय तर 15,245 कोटी 76 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे, जे ज्यांचं काय तर ते नुकसान झालेलं आहे त्यांना. त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर 2023 मधील जो अवकाळी पाऊस झाला होता, त्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना काय झालेलं आहे तर 2,253 कोटींची मदत काय आहे तर सरकारने केलेली आहे. कधी तर 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयांची मदत नोव्हेंबर डिसेंबर 2023 मध्ये जो अवकाळी पाऊस होता त्याच्यासाठी. त्याचबरोबर नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा, आता हे लक्षात ठेवा, हे देखील खूप महत्वाचं आहे. नुकसानीचं जे क्षेत्राची मर्यादा आहे ते पहिले किती होतं तर 2 हेक्टर होतं. 2 हेक्टरपर्यंत ज्यांचं क्षेत्र आहे, ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत मिळत होती, पण त्याची मर्यादा 2 ऐवजी आता किती तर 3 हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने आणि काय तर त्या शेतकऱ्यांना मदत ही सरकार करणार आहे. त्याचबरोबर खरीप हंगाम 2023 करता 40 तालुक्यामध्ये दुष्काळ. हे लक्षात ठेवा, खरीप हंगाम 2023 म्हणजे आता खरीप हंगाम 2024 सुरू आहे. गेल्या वर्षी 2023 साली काय झालेलं आहे 40 तालुक्यामध्ये दुष्काळ. तर 1,021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून विविध सवलती ज्या आहेत ते त्यांना लागू करण्यात आलेल्या आहेत. तर नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्यासाठी ही पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेलं आहे. आता नुकसान जे शेतकऱ्यांचं होतं त्याचं पंचनामा जलद झालं पाहिजे, नाहीतर नुकसान झाले आणि परत 2-4 महिन्यांना त्याचं पंचनामा होऊन काय उपयोगाचं नाही. त्यासाठी जलद आणि पारदर्शक देखील महत्वाचं आहे. पारदर्शक होण्यासाठी आता नवीन प्रणाली उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, ही पंचनामा प्रणाली. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं अंतर्गत एकूण काय तर 92,43,000 शेतकरी कुटुंबांना आपण वर पाहिलेलं आहे की 92,43,000 शेतकरी कुटुंबांना किती पैसे देण्यात आले तर 5,318 कोटी 47 लाख रुपये देण्यात आले. त्याचबरोबर पुढची एक योजना आहे 1 रुपयात पीक विमा योजना. 1 रुपयात पीक विमा योजना जी गेल्या वर्षी 2023च्या खरीप हंगामापासून सरकारनं सुरू केली. त्याच अंतर्गत 59,57,000 शेतकऱ्यांना 3,504 कोटी 66 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले, ज्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेअंतर्गत 2,794 शेतकऱ्यांना किती 22 कोटी 82 लाख हे आपण वर पाहिलेलं आहे देखील, तरी देखील आपण खाली पाहतोय कारण तुमची तेवढीच रिव्हिजन होईल. हे देखील पाहिलेलं आहे आपण महात्मा ज्योतिराव फुले यांची शेतकरी कर्जमुक्ती योजना. त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा 6,000 कोटी रुपये किमतीचा काय तर दुसरा टप्पा 21 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा. त्याचबरोबर पुढची एक योजना आपण पाहिलेली आहे वर बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत 1,561 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या 667 उपक्रमांना मंजुरी व सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत किती खर्च येणार आहे तर 1,561 कोटी 64 लाख रुपयांचा. किती उपक्रम आहेत तर 667, याचा लाभ 9 लाख शेतकरी. हे लक्षात ठेवा. तर आपण हे पाहिलेलं आहे.
आज 12 निम्मा तर अर्थसंकल्प पाहिला. आता राहिलेला जो निम्मा आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. याचा नक्कीच तुम्हाला फायदा येणाऱ्या एक्झाममध्ये होणार म्हणजे होणारच आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक शेअर करा, ज्याच्यातून दुसऱ्या विद्यार्थ्यांचा देखील काही फायदा होईल. तर धन्यवाद.